नमस्कार. आदेश महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कॉमेडियन कुणाल कामराच्या चॅनलवरती माझे आय-एस अधिकारी कनन गोपीनाथन आणि काँग्रेस नेते कन्हैया यांचा एक इंटरव्ह्यू चालला असतो आणि त्यामध्ये कनन गोपीनाथन एक गोष्ट सांगतात. ती गोष्ट मला खूप रिअलिस्टिक वाटते आणि आजच्या परिस्थितीला खूप मिळती-जुळती वाटते आणि म्हणून मी शेअर करत आहे. त्यामध्ये गोपीनाथन म्हणतात की अकबर एक दिवशी बिरबलला विचारतो की बिरबल सांग माझी ताकद किती आहे. त्यावरती बिरबल म्हणतो की खूप आहे. तर अकबर बिरबलाला म्हणतो की माझी ताकद खूप आहे, तर आपण तिची परिसीमा कशी मोजू शकतो, माझी ताकद कितपर्यंत आहे याचं आपण कसं बघू शकतो. त्यावरती बिरबल म्हणतो की ठीक आहे, एक ब्रिज असतो तिकडे आणि त्या ब्रिजवरून लोक ये जा करत असतात. तर बिरबल म्हणतो की उद्यापासून या ब्रिजवरून जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीकडून आपण 5 रुपये वसूल करायचे. आत्तापर्यंत तिथून फुकटमध्ये प्रवास होत असायचा, परंतु दुसऱ्या दिवसापासून तिथून 5 रुपये तिथून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीकडून एक माणूस ठेवला जातो आणि तो माणूस तिथे 5 रुपये वसूल करायला लागतो. ज्या वेळेला लोक 5 रुपये द्यायला लागतात त्यावेळेला अकबर म्हणतो वाह, माझी ताकद एवढी आहे, लोक पैसे द्यायला लागले आहेत. त्यावरती बिरबल म्हणतो की थांबा. बिरबल सांगतो दुसऱ्या दिवशी आपण 5च्या जागी 50 रुपये करू. तर तिथून दुसऱ्या दिवसापासून तिथून 5च्या जागी 50 रुपये वसूल केले जातात. तिथून येणारे जाणारे लोक 50 रुपये द्यायला लागतात. त्याच्यानंतर अकबर अजून खुश होतो. त्याच्यानंतर बिरबल म्हणतो की थांबा. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिथून बिरबल म्हणतो की आजपासून 100 रुपये आपण वसूल करायचे. तर तिथून पुन्हा तो माणूस येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींकडून 100 रुपये वसूल करायला लागतो. लोकांची संख्या कमी होते, परंतु लोक तिथे 100 रुपये द्यायला लागतात. अकबर पुन्हा खुश होतो, पण बिरबल म्हणतो की थांबा. दुसऱ्या दिवशी बिरबल म्हणतो की आता आपण 100 रुपये आणि एक कानाखाली द्यायची, तिथून येणाऱ्या व्यक्तीला हा दंड म्हणून. तर दुसऱ्या दिवसापासून 100 रुपये आणि एक कानाखाली तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीकडून दिली जायची. तिथूनही लोक जायला लागली. दुसऱ्या दिवशी बिरबल म्हणतो की आता दुसऱ्या दिवसापासून आपण 100 रुपये आणि 10 कानाखाली द्यायची. तर त्या दिवसापासूनही 100 रुपये आणि 10 कानाखाली द्यायला सुरुवात झाली. पण दुसऱ्या दिवशी मात्र लोक जमतात, लोक आंदोलन करायला लागतात. लोक अकबराच्या राजवाड्यापाशी येतात, आंदोलन करत असतात. तर अकबर आता म्हणतो की ही माझी ताकद आता एवढीच आहे, याच्या पुढे काही माझी ताकद नसणार आहे. तर अकबर आता तिथल्या लोकांना विचारतो काय झालं, का जमा झालात तुम्ही. तर लोक सांगतात की तुम्ही 100 रुपये आणि कानाखाली मारण्यासाठी व्यक्ती ठेवलात एक, आणि आमची संख्या आहे खूप, त्यामुळे तिथे आम्हाला येता जाता येण्यासाठी खूप कालावधी लागतो. तर तुम्ही एक काम करा, एका व्यक्ती म्हणजे तिथून तो कानाखाली देणारा आणि 100 रुपये वसूल करणारा एका व्यक्तीऐवजी तुम्ही 4 माणसं ठेवा आणि आम्ही तिथून प्रवास करू. म्हणजे कानाखाली खाणारे लोकांची संख्या काही या देशामध्ये किंवा तिथे त्या अकबराच्या राज्यामध्ये कमी नव्हती. तशीच काहीशी परिस्थिती आपल्याही राज्यामध्ये आपल्याही देशामध्ये होताना दिसत आहे. त्याची काही उत्तम मीडिया बाईट्स सुद्धा मी पुढे अटॅच करत आहे, तेही त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आणि ही गोष्ट तुम्हाला काय वाटली आणि या गोष्टीतून तुम्हाला किती रिअलिस्टिक गोष्ट वाटत असेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्याच्या परिस्थितीमध्ये जो मेनस्ट्रीम मीडिया आहे, ज्याचं या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, असा मेनस्ट्रीम मीडिया कुठेतरी चुकीच्या गोष्टींना विरोध करताना फार दिसत नाही आहे. आणि त्याचं कुठेतरी काम आपण छोटा एक भाग म्हणून, एक छोटा या देशाचा नागरिक म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी तुमच्या पाठबळाची गरज आहे. त्यामुळे आपलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. कुछ भी करेंगे ना, हम लोगों को पसंद, बच्चे रात भर भूखा भी सोएंगे ना तो मोदी जी के लिए जय करते रहेंगे, उस दम तक भी करते रहेंगे. अच्छा लगता है, मोदी है तो खर्चा अच्छा लगता है. मोदी जी है तो खर्चा अच्छा लगता है क्योंकि अगर मोदी सरकार शेर को पालना होगा तो फिर खर्चा तो होगा ही. और अगर मंदी आ गई और अगर खराब हो गया सिचुएशन तो सर झेलने के लिए तैयार है. तो कब तक झेलेंगे? हमारी मोदी तब तक प्रधानमंत्री रहेगी, पार्टी हमारी ये रहेगी, तब तक झेलते रहेंगे उनके लिए. एक तरह से आपने देश के लिए कुर्बानी दे दी है. हाँ, दे दी है. देश के लिए कुर्बानी दे रहे हैं, देंगे. मोदी मेरी गाड़ मारले में वोट मोदी दूंगा. ये क्या बोले मैं समझा नहीं. मोदी मेरी गाड़ मारले में वोट मोदी दूंगा. आसोल परिवर्तन ये मेरा वादा है, देते रहूंगा, देता रहूंगा. कोई बुराई मोदी जी जो ख्वाहिश मांग रहा है इनका ख्वाहिश को पूरी कर दो आप. बहुत